मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग, गीतेचा निष्कर्ष, योगाची पूर्णता। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 61 आणि मे बी 62। Where is he? ईश्वर सर्वभूतानां हृद्देश्य अर्जुन तिष्ठति भ्राम्यान् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया। ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्राम्यान् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया। ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्राम्यान् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया। ईश्वरः परमेश्वर, सर्वभूतानां सर्व जीवांच्या, हृद्देशे हृदयामध्ये, अर्जुन हे अर्जुन तिष्ठति वास करतात, करतो नाही करतात। भ्राम्यन् भ्रमण करविनारा, सर्वभूतानि सर्व जीव, यंत्र एखाद्या यंत्रावर, आरूढानी बसविल्याप्रमाणे, मायया मायेच्या प्रभावाखाली। महत्वाचा श्लोक आहे, इम्पॉर्टंट श्लोक आहे। भाषांतर आहे, हे अर्जुन परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहेत आणि ते सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहेत। हे सर्व जीव मायेने बनविलेल्या यंत्रावर आरूढ आहेत। मोठ्या मोठ्या शब्दांना घाबरू नका, याचा अर्थ एकदम सोपा आहे। परमेश्वर हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत, आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत हे अर्जुन। आणि ते आपण जे इकडे तिकडे भटकत आहोत अशा जीवांना ते मार्गदर्शन द्यायचं काम करतात आणि ते सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहेत। And is directing the wanderings of all living entities, who are seated as on a machine made of material energy. हे सर्व जीव मायेने बनवलेल्या यंत्रावर बसलेले आहेत किंवा यंत्रामध्ये बसलेले आहेत।
भगवंत बऱ्याच श्रील प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी हा श्लोक सांगतात, संदर्भ देतात. फेमस श्लोक आहे. भगवद्गीतेमध्ये बरेच श्लोक आहेत ज्याच्यामध्ये भगवंत सांगतात की मी तुमच्या हृदयामध्ये आहे. जसं की 15व्या अध्यायामध्ये सांगतात, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. त्या श्लोकामध्ये 15व्या त्या श्लोकामध्ये डिरेक्टली सांगतात की सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे. सर्वस्य च अहम, अहम मी. इथे मी म्हणत नाहीत भगवंत, इथे काय म्हणतात, ईश्वर. ईश्वर सर्वभूतानाम. कारण या शब्दाला महत्व आहे. इथे बऱ्याचदा जे निर्विशेषवादी मायावादी लोक असतात त्यांना असं वाटतं की सगळ्यांच्या हृदयामध्ये परमेश्वर आहेत, भगवान श्रीकृष्ण नाहीत, परमात्मा आहेत. आणि आपण पण एक दिवस परमात्मा होणार आहोत. का? कारण या श्लोकामध्ये त्यांनी ईश्वर म्हटलेला आहे, अहम म्हटलेलं नाही. परंतु इथे भगवंतांचा सांगण्याचा थोडा उद्देश वेगळा आहे म्हणून ईश्वर शब्द वापरलेला आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदेश अर्जुन तिष्ठती. या श्लोकामध्ये तेच सांगायचं आहे की मी सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित आहे. हृदयामध्ये हा देखील शब्द बऱ्याचदा भगवंत सांगतात, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट. हृदयामध्येच आपण देखील हृदयामध्येच आहोत. आणि या श्लोकामध्ये विशेष गुण सांगायचा आहे तो म्हणजे मी ईश्वर म्हणून हृदयामध्ये आहे. म्हणजेच मी कंट्रोल करतो. तुम्ही कुठे जाणार, तुम्ही काय करणार, काय खाणार, काय पिणार, तुम्हाला कशा प्रकारचा दंड दिलं पाहिजे, कशा प्रकारचं सुख दिलं पाहिजे, कशा प्रकारचं दुःख दिलं पाहिजे, सगळं मी ठरवतो. म्हणून हा शब्द वापरलाय ईश्वर. ईश्वरचा शब्दशः अर्थ असतो संस्कृतमध्ये नियंत्रक किंवा कंट्रोलर. त्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आपण. भगवंत आहेत की ईश्वर आहेत? भगवंतच आहेत. भगवंत, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा सगळं एकच आहे. बऱ्याचदा काय होतं, एखाद्या मोठ्या व्यक्तीला बोलवायचं असेल तर आपण त्या व्यक्तीचं नाव घेत नाही, त्याचं पद वापरतो. स्टेजवरती वगैरे म्हटलं जातं, आता यानंतर आपल्या संस्थेचे चेअरमन आपल्याला 4 शब्द सांगतील. आपण म्हणत नाही सो अँड सो पाटील 4 शब्द सांगतील, कारण त्यांचं पद महत्वाचं असतं त्या भाषणासाठी. नसेल तर त्यांना उभा करण्याची काही गरज नाही ते भाषण देण्यास. तसं इथे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की आपण या यंत्रामध्ये आहोत. या शरीराला यंत्र म्हटलेलं आहे, मशीन. या मशीन मध्ये आपण आहोत आणि हे मशीन आपल्याला वाटते की आपण कंट्रोल करत आहोत, पण ऍक्च्युली भगवंत कंट्रोल करत आहेत. म्हणून त्यांना इथे कंट्रोलर म्हटलेलं आहे, ईश्वर म्हटलेलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या श्लोकामध्ये वेगवेगळा शब्द वापरला जातो. तात्पर्य, अर्जुन हा काही सर्वज्ञ नव्हता. सर्वज्ञ म्हणजे काय? सगळं काही जाणणारा. सर्वज्ञचा अर्थ असतो जो व्यक्ती सगळं काही जाणतो. आपण अहंकाराने म्हणतो मला सगळं माहिती आहे, परंतु ऍक्च्युली आपल्याला आपण काल काय केलं ते माहिती नसतं. भगवंतांना मी एकटाच नाही तर हजारो करोड अब्जावधी अनगिनत जीवांचं सगळं माहिती आहे. कालचं माहितीये, आजचं माहितीये, उद्याचं माहितीये, सगळं माहिती. म्हणून भगवंतांना सर्वज्ञ म्हटलं जातं, सर्वज्ञ आणि सर्वज्ञ. अर्जुन हा काही सर्वज्ञ नव्हता आणि युद्ध करणे अथवा न करणे याचा निर्णय घेण्यासाठी त्याची मर्यादित विवेक बुद्धी पुरेशी नव्हती.
असं तो भूमिका करतोय. म्हणजेच आपण जाणलं पाहिजे की आपली देखील जी बुद्धी आहे मर्यादित, ती आपल्या स्वतःला कंट्रोल करण्यासाठी सफिशियंट नाहीये. सफिशियंट पुरेशी नाहीये. मी सक्षम आहे, मी काही करू शकतो, आपल्याला जरी शाळेमध्ये किती जरी शिकवलेलं असलं तरी शाळेतून, कॉलेजमधून, युनिव्हर्सिटीमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला कळायला लागतं, अरे हे सगळं चुकीचं शिकवलेलं. माझ्या हातात काहीच नाही. माझ्या हातात आर यू ऑन वायफाय डिस्कनेक्ट, ट्रान्समिशन इज अनस्टेबल. माझ्या हातात ऍक्च्युली एक्झॅक्टली माझं स्वतःचं शरीर पण नाहीये. शरीर जसं सांगतं त्याला, तसं इंद्रिय जसे सांगतात तसे मला करावं लागतं. भगवान श्रीकृष्णाने सांगितले की जीव हा सर्वे सर्वा नसतो. भगवान श्रीकृष्ण स्वतः अंतर्यामी परमात्म्याच्या रूपाने जीवाच्या हृदयात राहून जीवांना मार्गदर्शन करतात. देहांतर केल्यावर जीवाला आपल्या पूर्वकर्माचे विस्मरण होते, परंतु त्रिकालज्ञ परमात्मा जीवांच्या सर्व कर्माचा साक्षी, सर्व कर्मांचे साक्षी असतात. त्रिकालज्ञ इंग्लिश मध्ये काय लिहिलं बघूया. प्रभुपादांनी लिहिलंय, The living entity forgets his past deeds, but the super soul, as the knower of the past, present and future, remains the witness of all his activities. त्रिकालज्ञ म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ सगळं जाणणारे. ऍक्च्युली इंग्लिश मध्ये असं साध्या सोप्या शब्दातच लिहिलेलं आहे. अरे तुरेची भाषा वापरलेली आहे, ती थोडीशी करेक्ट करून घ्या. तुमच्या भगवद्गीतेमध्ये भगवंतांबद्दल बोलतोय आपण. आपल्याला काहीच लक्षात राहत नाही. आपल्याला काल सकाळी 8 वाजता आपण काय केलं लक्षात राहत नाही, परंतु भगवंतांना सगळं काही माहिती आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ सगळं माहिती आहे. म्हणून जीवांची सर्व कार्ये परमात्म्याद्वारे मार्गदर्शित असतात. जीवाला त्याच्या योग्यतेनुसार त्या त्या गोष्टींची प्राप्ती होते आणि परमात्म्याच्या मार्गदर्शनानुसार प्रकृती शक्तीने निर्मिलेल्या प्राकृत देहाद्वारे जीवांची सर्व कार्ये घडतात. परत आपल्याला हा प्रश्न पडू शकतो की भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली सगळं चाललेलं आहे, मग मी पाप का करतो? येस, भगवंतांना तर नको आहे तुम्ही पाप कर्म करावं, तुम्ही कायमचं इथे अडकून राहावं. भगवंतांना तर तुम्ही इथे एक दिवस पण अडकून राहू नये असं वाटतं. परंतु भगवंत जसं सांगतात तसं आपण करायला तयार होत नाही. मग आपल्याला जे करायचं आहे त्याची अरेंजमेंट देखील भगवंतच करतात, हे इथं सांगायचं. आपल्याला भगवंतांना शरण जायचं नाही, भगवंतांसोबत राहायचं नाही, भगवंतांचं ऐकायचं नाही. तरीही आपल्याला जे पाहिजे ते सगळं देण्यासाठी भगवंत ही भौतिक सृष्टी निर्माण करतात आपल्या इच्छेसाठी, आपल्याला जसं पाहिजे तसं. एक्सक्यूज मी. आणि म्हणून ते 3ऱ्या का 4थ्या अध्यायामध्ये म्हणतात देखील एका ठिकाणी, तुम्ही जशी इच्छा कराल त्याच्यासाठी लागणारं वातावरण मी निर्माण करतो.
मग आता आपला परत प्रश्न असणार की मी इच्छा केल्याप्रमाणे मला मिळत का नाही. वेल, समाजामध्ये सगळ्यांनाच सगळं पाहिजे असतं, परंतु एकमेकांचं हिसकावून घेऊन कोणीच सुखी राहू शकत नाही. म्हणून जो एकमेकांचं हिसकावून घेतो त्याला दंड पण द्यावा लागतो. मग ते काम कोण करणार? ते पण भगवंतांनाच करावं लागतं, कारण ते नियंत्रक आहेत. नियंत्रकाचा अर्थ असतो जे पाहिजे ते पुरवणे, त्याचबरोबर जे पाहिजे ते पुरवलेलं आहे त्याचा योग्य वापर केला जातोय की नाही हे पाहणे देखील नियंत्रकाचंच काम असतं. जो कंट्रोल करत असतो त्याचंच काम असतं. परंतु भगवंत म्हणतात की नॉर्मली देखील जरी बघायला गेलं तरी मला अशा प्रकारची फळं पाहिजेत. मला सफरचंद पाहिजे. भगवंतांनी सफरचंद निर्माण केलं. मला सफरचंदच्या आतमध्ये जीवन जगायचंय. तुम्हाला त्यांनी भगवंतांनी किडा बनवला. ही पण कृपाच आहे आपल्यावरती केलेली. सगळं त्यांच्या मार्गदर्शनाखालीच घडत असतं. आपल्याला वाटतं की आपण करतोय म्हणून आपल्याला मूर्ख आत्मा म्हटलेला आहे. जो अहंकाराने म्हणतो की मी करतोय तो मूर्ख आत्मा असतो. ज्या क्षणी जीवाला विशिष्ट प्रकारचे शरीर प्रदान केले जाते त्याच क्षणी त्या शारीरिक परिस्थितीनुसार जीवाला कार्य करावे लागते. लहान मुलांच्या सारखं चालत नाही. मला हे खेळणं पाहिजे 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 आणि दिल्यावर लगेच 2 मिनिटात मला हे नको, मला दुसरं पाहिजे. आपण इच्छा केली म्हणून आपल्याला अशा प्रकारचं शरीर मिळालेलं आहे. मग ते मनुष्याचं असो, प्राण्याचा असो, किड्या मकोड्यांचा असो, झाडाझुडपांचा असो. आणि मग ते शरीर मिळाल्यावरती ऍक्च्युली लगेच 2 दिवसात आपण मला नको दुसरं शरीर पाहिजे म्हणत नाही, कारण आपल्याला ते पाहिजे असतं. आपली इच्छा असते. मला फिन्स, व्हॉट इज फिन्स कॉल्ड, माशाचे पंख असतात तसे पंख पाहिजे. मला पाण्यात राहायचंय म्हणून तुम्हाला तसलं शरीर दिलंय. आणि मग तुम्ही ते त्या शरीरात पुरेपूर त्या शरीराचा उपयोग करायचा प्रयत्न करता. तुम्हाला ते ज्ञान पण दिलं जातं आणि मग वैतागता. मग म्हणता मला दुसरं शरीर पाहिजे. किंवा त्याच शरीरामध्ये दुसऱ्याच्या शरीराचं काम करायचा प्रयत्न करता. हवेत उडायचं, पाण्यात पोहायचं. मग भगवान म्हणतात तुला त्याच्यासाठी मी परफेक्ट शरीर देतो. मग दुसरं शरीर देतात. त्यालाच म्हणायचं भगवंतांच्या नियंत्रणाखाली, मार्गदर्शनाखाली सगळं असणे. परंतु एकदा ते शरीर जर मिळालं तर त्या शरीराप्रमाणेच कार्य आपल्याला करायलाच कंपल्सरी असतं. तुम्हाला माशाचे पंख मिळाले नाहीत आणि तुम्ही पाण्याखाली राहतो म्हणून चालत नाही. माशाचं शरीर मिळालं नाही, ज्या प्रकारचं शरीर मिळालं त्या प्रकारचंच कार्य आपल्याला करावंच लागतं, कारण ते आपण मागून घेतलेलं असतं. जीव अर्थात चालक जरी एकच असला तरी द्रुतगतीने धावणाऱ्या मोटरगाडीत बसलेला मनुष्य मंदगतीने धावणाऱ्या मोटरगाडीत बसलेल्या व्यक्तीपेक्षा अधिक वेगाने जाऊ शकतो. त्याप्रमाणे परमात्म्याच्या योजनेनुसार भौतिक प्रकृती ही विशिष्ट जीवांसाठी विशिष्ट प्रकारच्या देहाची रचना करते, जेणेकरून तो जीव आपल्या पूर्व कर्मानुसार कार्य करू शकेल. जीव जीवच आहे. आत्मा हा समान आहे, परंतु तो जेव्हा हत्तीच्या शरीरामध्ये जातो त्याला हत्तीसारखं वागायला लागतं. मुंगीच्या शरीरात जातो मुंगीसारखं वागायला लागतं. एखादा फास्ट असणार, एखादा स्लो असणार, एखादा हवेत उडू शकणार, एखादा उडणार नाही, एखादा पाण्यात राहू शकणार, एखादा राहू शकणार नाही. जशी इच्छा त्याप्रमाणे बनवलेलं आहे. आणि मग पूर्वजन्मामध्ये आपल्या ज्या इच्छा होत्या त्या आपल्याला आठवण करून दिल्या जातात आणि आपण वागायला लागतो. माशाला अंडीतून बाहेर आल्यानंतर कुणी शिकवायला लागत नाही, ते तुला पोहायचं आहे, तो पोहायला लागतो. प्राण्यांचं पण, मॅक्झिमम प्राण्यांचं तसंच असतं. त्यांना कुणी, मग हे कोण सांगतं?
तू आता गायीच्या शरीरात आहेस, उठ, 4 पायावरती चालायला लाग. गायीचं वासरू बघितलं, त्याला कोणीही सांगावं लागत नाही, ते आईच्या दुधासाठी बरोबर जात. उठल्या 2 तासात, जन्मल्या 2 तासात उठून उभा राहून. आणि ते दूध कसं घ्यायचं, त्याची टेक्निक काय आहे ते देखील कळतं त्याला. इथे माणसाला गायीचं धार काढायला 10 दिवस 15 दिवस ट्रेनिंग द्यायला लागतं. हे ज्ञान कोण देतं? हे भगवंत देतात. त्याला आठवण करून देतात की मागच्या जन्मात तुला अशा अशा शरीराची अपेक्षा होती, म्हणून मी तुला दिलेलं आहे. त्याच्याबरोबर हे ज्ञान पण घे, चल तुझी इच्छा पूर्ण करून घे. मग तो इच्छा पूर्ण करायला सुरुवात करतो. आणि हे एक ब्राह्मण, एक पंडित हे जाणतो की आत्मा सेमच आहे, परंतु वेगवेगळ्या शरीरामध्ये तो अडकलाय. त्यातले काही फास्ट वाटतात, काही स्लो वाटतात. याच्याने विचलित होऊन काय उपयोगाचं नाही. जीव हा स्वतंत्र कधीच नसतो. तो त्या शरीरामध्ये एकदा त्याला शरीर मिळालं की त्या शरीराची बंधने त्याला आलीच. म्हणूनच त्याला 13व्या अध्यायामध्ये भगवंत त्याला काय म्हणतात, या शरीराला काय म्हटलेलं आहे? क्षेत्र. क्षेत्र म्हणजे आपली एक ठराविक भूमी, कार्यक्षेत्र. त्याच्या बाहेर जाऊन आपण काही करू शकत नाही. त्याच्या बाहेर आपल्याला कोणी विचारत नाही. त्यामुळे ज्या प्रकारचं शरीर मिळालंय त्या प्रकारचं काम केलंच पाहिजे. म्हणून याला यंत्र म्हटलेलं आहे. जीव हा स्वतंत्र नसतो. कोणत्याही शरीरामध्ये तुम्ही जन्म घ्या, तुम्ही त्या शरीराच्या प्राकृतिक गुणांनी बांधलेलेच असतात. बांधावं लागतच, कारण हे तुरुंग आहे, ते कोणाला सोडून चालत नाही. आपण भगवंतांपासून स्वतंत्र आहोत असा विचार करू मनुष्याने नये. आपण भगवंतांपासून स्वतंत्र आहोत असा विचार मनुष्याने करू नये. टायपिंग मिस्टेक. जीव हे सदैव भगवंतांच्या नियंत्रणाखालीच असतात. म्हणून भगवंतांना शरण जाणे हे जीवांचे कर्तव्य आहे. आणि हाच आदेश पुढील श्लोकामध्ये देण्यात आलेला आहे. सगळ्यात मोठा आपला प्रॉब्लेम आहे, आपल्याला वाटतं की मी स्वतंत्र आहे, कोणाचीच बंधनं माझ्यावरती नको आहेत, आणि ही बंधनं नकोत म्हणून मला जे काही कष्ट करायला लागेल ते मी करायला तयार आहे. जितका पैसा लागेल तितका पैसा मी मिळवायला तयार आहे. पैसा मिळवणे हा जीवनाचा उद्देश नसतो, ऍक्च्युली कोणाचाच नसतो. त्या पैशातून जे मिळवायचं असतं ते उद्देश असतं. सुख, स्वातंत्र्य. लोक म्हणतात माझ्याकडे एवढा पैसा असला पाहिजे की कोणी मला परत हे बोललं नसलं पाहिजे. बेसिकली आपण सगळेजण तो स्वातंत्र्य शोधतोय की मला माझ्या प्रमाणे करता आलं पाहिजे, कोणीही मला काही बोललं नसलं पाहिजे. प्रत्येकाची इच्छा आहे, परंतु ते या भौतिक जगामध्ये शक्यच नाही. आणि याचं पहिलं बंधन असतं ते म्हणजे हे शरीर. जसे शरीर मिळालंय तसंच वागायला लागतं, त्याला पर्याय नाही. भले तुमची इच्छा भरपूर होईल. आणि याच्यावरती मात करण्यासाठीच आपण सायन्सचा आधार घेतो, विज्ञानाचा आधार घेतो. आपल्याला वाटतं की विज्ञानाच्या आधारावरती रात्रंदिवस कष्ट करून आपण उडू शकू. थोड्याफार प्रमाणात आपण यशस्वी झालोय त्याच्यामध्ये, त्यामुळे अजूनच गर्व येतो. अजून काही दिवसांनी टेक्नॉलॉजी एवढी विकसित होईल की खरोखरचे पंख देखील लावतील लोकांना ते लोक प्रोग्रॅमिंग करून. ते प्रोग्रॅमिंग साठी डोक्यात चिप घालायचं ऑलरेडी चालू आहे मागच्या काही वर्षापासून. थोडक्यात या सगळ्या लोकांना वाटतं की भगवंतांनी केलेली सिस्टीम आपण तोडून काढू शकतो. भगवंतांनी या शरीरामध्ये बऱ्याच उणिवा दिलेल्या आहेत, त्रुटी दिलेल्या आहेत. हे शरीर हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, या शरीरामध्ये हे जमत नाही, त्या शरीरामध्ये ते जमत नाही. आम्ही सायन्सच्या जोरावरती करून दाखवतो. हे वैज्ञानिकांचं मेन काम असतं, दुसरं काही काम नाही. भगवंत चुकले, मी ते फिक्स करून दाखवतो.
परंतु हे फिक्स करण्याच्या नादामध्ये आपण किती दुःख भोगतो याला सीमाच नाही. कुठल्याही टेक्नॉलॉजीने आजपर्यंत कोणाचंच भलं केलं. तुम्ही म्हणाल हे तुम्ही थोडं जास्त बोलताय प्रभूजी. या आता ते सर्जन वगैरे असतात, सर्जरी नाही केली तर कसं होणार? सर्जरीची गरजच का भासली आपल्याला? कारण आपण वैदिक ज्ञान सोडून दिलं. फार्मसी, गोळ्या, इंजेक्शन, इमर्जन्सी मधले इंजेक्शन, आपल्याला वाटतंय हे इमर्जन्सी मध्ये हे इंजेक्शन दिलं नसतं तर हा व्यक्ती आज जिवंत राहिला नसता. आपण याचा विचार करत नाही की या नादामध्ये आपण किती विनाकारण कष्ट करतोय, विनाकारण वेळ वाया घालवतोय, विनाकारण पैसा वाया घालवतोय. जीवन आपलं राहणीमानच साधं सोपं सरळ केलं तर आपल्याला याची गरजच लागणार नाही. ज्या प्रगतीचा आपल्याला इतका गर्व आहे हे ऍक्च्युली प्रगती नाहीच आहे. परवा काय वाचलं तर अमेरिकेत बसून सर्जन इथे सर्जरी करू शकतो रोबोटद्वारे. तिकडे त्याने असा हात हलवला की इथं पण रोबोटचा असा हात हलणार आणि तो सर्जरी करू शकतो. याच्याही पेक्षा लोक सुखी होती जेव्हा गावात दवाखानाच नव्हता. हे सगळं जे आहे टेक्नॉलॉजी वगैरे कसं मोजलं पाहिजे? आपल्या सुखाच्या इंडेक्स मध्ये मोजलं पाहिजे की आपण सुखी किती आहोत. हे सगळं मी का समजावून सांगतोय? आपण सुखी होऊच शकत नाही कारण आपण स्वतंत्र नाहीच आहे. आपल्याला इथे बांधून ठेवलेलं आहे. मॅक्झिमम लोकांना हे पटत नाही, मॅक्झिमम लोकांना हे कोणी सांगत नाही. सांगितलं तरी, पटलं तरी तिथून बाहेर पडायची इच्छा नाही, कारण आपल्याला वाटतं इथेच एखादी चांगली खोली बघूया, म्हणजेच इथेच एखादं दुसरं शरीर बघूया. आपण काय करतो तेच करतो. गावामध्ये सगळं बॅकवर्ड झालेलं आहे. चला पुण्याला राहायला जाऊया, तिथे एखादा फ्लॅट घेऊया. पुण्यामध्ये कचरा झाला मुंबईला जाऊया, मुंबईमध्ये कचरा झाला न्यूयॉर्कला जाऊया, न्यूयॉर्कमध्ये कचरा झाला चंद्रावर जाऊया. आपल्याला वाटतं खोली बदलली की आपण सुखी राहू. तसंच आपण हे शरीर बदलत आहोत. एकदा कुत्रा होऊन बघितला, एकदा मांजर होऊन बघितलं. हे सगळे यंत्र आहेत. भगवंत काय म्हणतात तिथे? यंत्रारूढ आणि मायया. यंत्र बदलून बघतोय आपण. परंतु या भौतिक जगामध्ये सगळेच यंत्र भगवंतांची नियंत्रणाखाली आहेत. कुणीही स्वतंत्र नाही. जेव्हा आपण भगवंतांना पूर्णपणे शरण जातो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. म्हणून भगवंतांना शरण जाणे हे जीवाचे कर्तव्य आहे आणि हाच आदेश पुढील श्लोकात देण्यात आला आहे. काय म्हणतात भगवान? याच्या पुढचे सगळे श्लोक हेच आहेत. मला शरण आलं पाहिजे, माझ्यासाठी काम केलं पाहिजे, मला शरण आलं पाहिजे, मी सांगतो तसं केलं पाहिजे, नाही केला तुझं काही खरं नाही. हे सगळे श्लोक हेच सांगणार आहेत. भगवद्गीतेचा हा निष्कर्ष आहे, म्हणून हे रिपीट होते. हाच उपदेश पुढील श्लोकात देण्यात आला आहे. म्हणजे शरण जाण्याचा 62वा श्लोक आहे. तुम्ही जो म्हणता तुमच्या मनात ज्याला असेल फेमस श्लोक शरण जाण्याचा, तो 66वा आहे. सर्व धर्मान परित्यज्य. पण ते सगळ्या श्लोकामध्ये तेच सांगले. काय म्हणतात 62व्या श्लोकामध्ये? तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम. हे भारता, पूर्णपणे त्याला शरण जा. त्याला म्हणजे त्यांना, परमेश्वराला, ईश्वराला जो तुझ्या हृदयामध्ये आहे. पूर्णपणे त्याला शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. पूर्णपणे हे निर्विशेषवादी निराकारवादी परत म्हणतात बघा, भगवंतांनी स्वतःला शरण जायला सांगितलेलं नाही,
भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांनी स्वतःला शरण जायला पण सांगितलेलं आहे, परंतु इथे एक तृतीय व्यक्ती म्हणून ते बोलत आहेत स्वतःबद्दल. जसं राजे राजे वगैरे बोलतात की नाही, आम्ही आलोय, ते म्हणत नाहीत मी आलोय, काय म्हणतात, आम्ही आलोय. तसं बोललं जातं. ईश्वर तुमच्या हृदयामध्ये बसलेले आहेत, तेच तुम्हाला कंट्रोल करत आहेत, तेच तुमचं डायरेक्शन ठरवत आहेत. तुमचं यंत्र पूर्णपणे त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे, ज्याला शरीर म्हटलं जातं. त्यांना तुम्ही शरण गेलं पाहिजे. ते म्हणजे मीच आहे, हे ऑलरेडी सांगितलेलं आहे, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट. मगच तुम्हाला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. शांती शब्द खूप वेळा येतो भगवद्गीतेमध्ये, बघ नाही, पीस. नाही असं नाही, असं नवीन स्टाईल आमच्या पिढीतलं झालंय. आता नवीन जेन झी, पीस, हृदयालाच पीस. प्रॉब्लेम असा आहे, आजकाल लोकांना या शब्दाचा अर्थ देखील माहिती नाही, नुसतं बोलायला झालंय पीस लव. कसं करतात, लव, पीस, लव. परवा मी एक लेक्चर ऐकत होतो, प्रभुपाद सांगतात शांती प्रेम याच्यासाठी सगळं जग धडपडतंय, परंतु थेरॉटिकली म्हणजे पुस्तकातलं ज्ञान म्हणून देखील शांती काय असतं लोकांना माहिती नाही. आता प्रॅक्टिकली तर इम्पॉसिबल, सगळेच विसरले. भगवंत म्हणतात तुम्ही जर भगवंतांना शरण गेला तर तुम्हाला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. शांती का गरजेची आहे? कारण शांत माणूसच समाधानी असतो, समाधानी माणूसच सुखी असतो. हे तुमच्या सुखासाठी. भगवंतांना शरण जाणं हे तुमच्या सुखासाठी. भगवंतांना काही गरज नाही, भगवंत तुमच्यासारखे एक अनंत जीव तयार करतात त्यांची सेवा करायला. आपलं सुख त्याच्यात आहे, शांती त्याच्यात आहे. तर आज दुपारी आपण चर्चा करत होतो, कुठे आहे शांती? कौन जेव्हा नवीन नवीन टीव्ही आलेला 1985-86च्या काळामध्ये, पण टीव्ही त्याच्यापूर्वीच आलेला, परंतु आमच्या गावात 1985-86ला आला, तेव्हा एक सिरियल यायची दुपारी 2 वाजता, शांती. आठवते? शांती गॉन. आता सध्या स्थितीला जिथे जाल तिथे गोंधळ आहे. पर्यावरण बोंबाबोंब आहे, इकॉनॉमी अर्थव्यवस्था गॉन, आरोग्य गॉन, राजनीती गॉन. कुठे कुठे शांती शोधायची? आता नाव काय तिचं आहे का जीवन, तिलाच शोधूया आपण. नंतर ती क्रिकेटची कॉमेंट्री सांगत होती. येस, आय न्यू समबडी नोज हर नेम. लोकांना शांती म्हणजे काय असतं माहिती नाही आता सध्या स्थितीला. एवढे आपण रॅट रेस मध्ये लागलेले, धावतोय, अनइमॅजिनेबल. इथे मी थांबून शांती शब्दावरती जोर देतोय, कारण तुम्हाला कळायला पाहिजे की भगवंत का म्हणतात की मला जर तू शरण आला तर तुला शांती मिळेल. तुम्ही म्हणाली शांती घेऊन करायची काय? ते मला $1,00,000 पाहिजे, मग मला शांती मिळेल. $99,999 मिळाले आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला शेवटचा $1 दिला, त्या क्षणाला तुमच्या डोक्यात येते नाही मला $10,00,000 पाहिजे. गॉन. शांती ह्याच्यात नसतेच, कधीच नसते. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि जो शांत समाधानी असतो तोच सुखी असतो. भगवंत सुखाचा फॉर्म्युला देतात तिथे. लक्षात येते का तुमच्या? आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. आता इथे सगळं सांगत बसत नाहीत भगवंत,
वाचतो मी तात्पर्य, परंतु तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. आपण का शांत नाही, याचं मेन कारण भगवद्गीतेत दिलंय. आपण स्वतःला शरीर समजतो. व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्ही याचं जर विश्लेषण केलं ना तर तुम्हाला हे खूप छान डिटेलमध्ये आपण कधीतरी याच्यावरती अभ्यास करूया. आपण या जगामध्ये, या मॉडर्न जगामध्ये एवढे प्रॉब्लेम आहेत सध्या. पर्यावरण प्रॉब्लेम आहे, इकॉनॉमी आर्थिक प्रॉब्लेम आहे, राजकीय प्रॉब्लेम आहे, सामाजिक प्रॉब्लेम आहे, कौटुंबिक प्रॉब्लेम आहे, मानसिक प्रॉब्लेम आहे. एक दोन नाही आणि वैयक्तिक नाही, मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम सुरू आहेत. अमेरिकेचा डॉलर संपतोय की काय असं लोक म्हणा लागलेत काल परवापासून. आणि डॉलर संपला की नुसतं अमेरिका नाही संपणार, बरेचसे देश त्याच्याबरोबर संपणार. काय चाललंय काय? हे सगळ्याच मूळ कारण आहे स्वतःला शरीर समजणे. कारण बऱ्याच वर्षांपूर्वी आपण एक मूलभूत चूक केली, ती म्हणजे स्वतःला शरीर समजलं आणि या शरीराला सुखी ठेवण्यासाठी आपण सगळी टेक्नॉलॉजी निर्माण केली, शरीराला, मनाला. आणि आता आपण विचार करतो आपण सुखी का होत नाही, कारण आपण शरीरच नाही. भगवद्गीता सांगायला तिथून सुरुवात करते भगवद्गीता. दिस इज द मेन प्रॉब्लेम. तुम्हाला हे सगळं आता जे घडतंय ते सगळं जरी फिक्स करायचं असेल तर बसून तुम्हाला मेन प्रॉब्लेम शोधावा लागेल. आणि मेन प्रॉब्लेम आहे, या समाजाने एकत्रित येऊन ठरवलं आपण शरीर आहोत, आपण या शरीरासाठी काम केलं पाहिजे. म्हणून आपल्याला सारखं सारखं सांगितलं जातं देहात्मबुद्धी, देहात्मबुद्धी, देहात्मबुद्धी. याच्यावरती खूप सारं आपण नंतर बोलूया. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, यासाठी सर्वांच्या हृदयात स्थित असलेल्या भगवंतांना जीवाने शरण गेले पाहिजे आणि यामुळे सर्व प्रकारच्या सांसारिक दुःखातून त्याची मुक्तता होईल. शांतीशी कनेक्टेड आहे. शांत नसेल म्हणजेच दुःखी आहे. कुठला माणूस शांत नसतो? जो दुःखी असतो, हो की नाही? जे रॉक स्टार असतात, जे रात्री 10 नंतर पब मध्ये जातात डान्स करायला, ते बाहेरून वाटतात सुखी आहे, पण ऍक्च्युली ते खूप दुःखी असतात, शांत नसतात. म्हणून त्यांना तेवढा धिंगाणा घालावा लागतो गिटार घेऊन हातामध्ये. ते शरीराची भूक भागवत आहेत, मनाची. बस आत्मा आतमध्ये भुकेलेला आहे, त्याला शांत केलं तरच आपण शांत होणार आहे. हे लवकर लक्षात येत नाही आपल्या. आणि इंटरेस्टिंगली आत्म्याची भूक खूप वेगळी असते शरीरापेक्षा. एकंदरीत काय, शांत नाही म्हणजे सुखी नाही. आणि भगवंतांना शरण गेलं तरच आपण सर्व प्रकारच्या सांसारिक दुःखातून मुक्त होऊ शकतो, म्हणजेच शांत होऊ शकतो, समाधानी होऊ शकतो. अशा शरणागतीमुळे मनुष्याची याच जीवनामध्ये संकट मुक्तता होते. तेवढेच नव्हे तर शेवटी त्याला भगवंतांची प्राप्ती सुद्धा होते. हा देखील मुद्दा बऱ्याच जणांना लक्षात येत नाही की जर तुम्ही भगवंतांना आत्ता या क्षणाला शरण गेला तर तुम्ही इथे अजून 10 वर्ष 50 वर्ष जगणार असला तरी तुमचं दुःख नष्ट होतं. दॅट्स इट, फिनिश. मग प्रभूजी मला स्लिप डिस्क होणार नाही का, मला बीपी होणार नाही का, मला डायबिटीस होणार नाही? होणार, परंतु तुमचा आणि त्याचा काही संबंधच राहणार नाही. कारण तुम्ही जसं मगाशी मी म्हणाले, बेसिक आपला प्रॉब्लेम आहे स्वतःला शरीर समजणे. आणि ऑफकोर्स याचा अर्थ असा नाही की शरीराच्या, मनाच्या ज्या गरजा आहेत त्या पुरवायच्या नाहीत. ऍक्च्युली त्या पण आपण प्रॉपरली व्यवस्थित पुरवत नाही सध्या. म्हणून तर एवढा गोंधळ निर्माण करून ठेवलाय, एवढा केऑस निर्माण करून ठेवलाय. अन्न आपलं शुद्ध राहिलं नाही, पाणी शुद्ध राहिलं नाही, हवा शुद्ध राहिली नाही. त्यामुळे शरीर पण बिचारा, शरीर पण म्हणा लागलाय की स्वतःला शरीर समजून याच्यासाठी एवढी वर्ष घालवली, टेक्नॉलॉजी निर्माण केली, सगळं संपूर्ण होल सिव्हिलायझेशन चेंज्ड ऍक्च्युली शरीराच्या सुखासाठी. होल सिव्हिलायझेशन, संपूर्ण समाज व्यवस्था
आपण या टेक्नॉलॉजीवर आधारित मांडली आपण की अशा प्रकारे आपण सुखी होऊ शकतो. आणि आता आपल्या लक्षात येते की अरे मेन पायाच चुकला. खरा टेक्नॉलॉजी डेव्हलप करा, परंतु ते आत्म्याच्या सुखासाठी करा, शरीराच्या नको. अशा शरणागतीमुळे मनुष्याची याच जीवनामध्ये संकट मुक्तता होते नव्हे, तर तो पुढच्या जन्मासाठी देखील तो इथे राहतच नाही. त्याला असं शरीर मिळतं ज्या शरीरामध्ये प्रॉब्लेमच नाही. आणि आता या शरीरामध्ये प्रॉब्लेम असून देखील त्याच्याने तो विचलित होत नाही. तो शांत राहतो, सुखी राहतो, समाधानी राहतो. म्हणून प्रभुपाद नेहमी म्हणतात या जीवनात आणि पुढच्या जीवनात दोन्हीचं प्लॅनिंग आहे. सनातन परमधामाची प्राप्ती होते. परमधामाचे वर्णन ऋग्वेदामध्ये 1:22-20 मध्ये सांगितलेलं आहे. तद विष्णू परमं पदम, तद विष्णू परमं पदम. भगवान श्री विष्णूंच्या परम चरण कमलांवरतीच धाम आहे. तेच धाम आहे, तेच तीर्थ आहे. या शब्दात करण्यात आले आहे. संपूर्ण सृष्टी म्हणजे परमेश्वराचेच राज्य असल्यामुळे सर्व प्राकृत गोष्टी या आध्यात्मिकच आहेत, परंतु परमपदम हे शब्द सनातन धामाचा निर्देश करतात. या सनातन धामाला वैकुंठ असे म्हटले आहे. परमचा अर्थ असतो सर्वोच्च, टॉप मोस्ट, परमश्रेष्ठ म्हणतो की नाही आपण. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात म्हटले आहे की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट. भगवंत हे सर्वाच्या हृदयात स्थित आहेत. म्हणून या ठिकाणी सांगण्यात आलेला उपदेश की मनुष्याने अंतर्यामी परमात्म्याला शरण जावे, म्हणजेच मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे होय. हा मुद्दा प्रभुपादांनी शेवटी सांगितला, जो मी सगळ्यात पहिल्यांदा सांगत होतो की बऱ्याच जणांना हे मान्यच नसते की भगवान आहेत आणि आपल्याला त्यांना शरण जायचंय. त्यामुळे ते भगवद्गीतेचा पण चुकीचा अर्थ काढतात. इथे भगवंत म्हणतात तुमच्या हृदयामध्ये जो परमेश्वर आहे त्याला शरण गेला तर तुम्ही शांत व्हाल, परमधामाची प्राप्ती कराल. परंतु 15व्या अध्यायात म्हणतात तुमच्या हृदयामध्ये मी बसलेला आहे. A equal to B, B equal to C, therefore A equal to C. तुमच्या हृदयात मी बसलोय. आता सांगतात तुमच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे, त्याला शरण जावा, म्हणजेच मी परमेश्वर म्हणून बसलोय, मला शरण जा. सोपं आहे समजायला निराकारवाद्यांसाठी. अर्जुनाने पूर्वीच श्रीकृष्णांचा भगवान म्हणून स्वीकार केलेला आहे. कुठे गेलाय? 10व्या अध्याय. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवाम. 10व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांना परम ब्रह्म परमधाम या शब्दामध्ये संबोधण्यात आले आहे. अर्जुनाने श्रीकृष्णांचा भगवान आणि सर्व जीवांचे परमधाम म्हणून स्वीकार केला आहे. तो केवळ त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावरूनच नव्हे, तर नारद, असित, देवल, व्यास यासारख्या महान अधिकारी आचार्यांच्या प्रमाणाचीही त्याच्या स्वीकाराला पुष्टी आहे. हेच परमधाम आहे. प्रभुपाद थोडक्यात तर्कशुद्ध पद्धतीने सांगतात की इथे जरी म्हटलेलं असे आहे की ईश्वर तुमच्या हृदयामध्ये स्थित आहेत, कंट्रोल करत आहेत या यंत्राला, आणि तुम्ही त्या ईश्वराला शरण गेलं पाहिजे, याचाच अर्थ भगवंतांना शरण गेलं पाहिजे, आणि म्हणजे तुम्हाला सनातन परमधामाची प्राप्ती होईल. परमधाम कोण आहेत? ते पण भगवंतच आहे. अर्जुन म्हणतो 10व्या अध्यायात तुम्हीच परमधाम आहात. तुम्हाला प्राप्त करणे म्हणजेच परमधाम प्राप्त करणे. थोडस हे अनालिटिकल अशा प्रकारे भगवद्गीतेचा विश्लेषणात्मक अभ्यास करावा लागतो, कारण आपण 1 नंबरचे आसुर आहोत. आपल्याला लवकर पटतच नाही. नाही प्रभूजी आम्हाला पटलंय. कुठे पटलंय? पटलं असतं तर भगवंतांनी सांगितलं तसं कामाला लागला असतो आपण. अजून पटलेलं नाही, म्हणून थोडस हे
समजावून सांगावं लागतं की यस, भगवंतच ईश्वर आहेत, भगवंतच परमधाम आहेत, भगवंतांनाच शरण जायचं आहे. त्यांचं नाव आहे श्रीकृष्ण, ते राहतात वैकुंठामध्ये. प्रभुपादांना अमेरिकेमध्ये, पाश्चात्य देशामध्ये बऱ्याचदा लोक म्हणायचे, आम्हाला माहिती आहे आमचा देव. मग प्रभुपाद म्हणायचे, कोण आहे सांगा, त्याचं नाव सांगा, त्याचा पत्ता सांगा. म्हणायचे, मी तुम्हाला त्याचं नाव आणि तो कुठे राहतो, कसा दिसतो हे सांगायला आलोय. देव कोण आहे तुम्हाला माहिती आहे आणि तोच सगळं कंट्रोल करतोय. त्याला तुम्ही शरण पण गेलेला असाल, परंतु मी त्याचं नाव काय आहे, तो राहतो कुठे, दिसतो कसा, त्याला काय आवडतं हे सांगायला आलोय. भारतातल्या माणसांचा काय प्रॉब्लेम आहे, आपल्याला त्याचं नाव माहिती आहे, तो राहतो कुठे माहिती आहे, तो दिसतो कसा माहिती आहे, अगदी परफेक्टली माहिती आहे, काही नाही. त्याला काय आवडतं ते पण माहिती आहे, 56 भोग बनवतो आपण, परंतु त्याला शरण जायला पाहिजे एवढं मात्र कळत नाही. तो भगवान आहे, ते भगवान आहेत, तेच सगळं कंट्रोल करतायत हे मात्र लवकर डोक्यात जात नाही. हे आपलं उलटा प्रॉब्लेम आहे. म्हणून प्रभुपाद म्हणायचे, आपली अवस्था झोपेचं सोंग करणाऱ्यासारखे आपल्याला समजावून सांगायचं खूप अवघड आहे भारतातल्या लोकांना, भगवद्गीता समजावून सांगायचं. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम. परमेश्वर, ईश्वर, आत्मा आपल्या हृदयात आहे, कळतं, वाचून कळतं, सांगून पण कळतं, सगळं मनाला पडतं. पण अशी काही व्यवस्था नाही का असं की बाबा एकदम साधना करतोय इमानदारीत बऱ्याच वर्ष, पण त्याला असं काहीतरी दृष्टांत स्वप्नात किंवा काय असं दर्शन नाही होत का? होते ना, का नाही होत? डेफिनेटली होते. हा, म्हणजे कसं इझी होऊन जाईल तसं? डेफिनेटली होत आहे. प्रॉब्लेम एवढाच आहे की तुम्हाला वाटते तुम्ही प्रामाणिकपणे साधना करताय, पण तो ऍक्च्युली ती प्रामाणिकपणे नाही आहे. प्रामाणिकपणे साधना करायला 10 नाम अपराधांपासून पूर्णपणे वाचवायला लागतं स्वतःला. तुम्ही वाचवताय का? तिथेच गेला आपला प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणे साधना करायला, जप करायला प्रत्येक क्षण भगवंतांच्या स्मरणामध्ये जप करावा लागतो. एक माळा होती का आपले दुसरा विचार मनात न येता? भौतिक विषयांमध्ये आपण इतके आसक्त आहोत, इतके भयानक आसक्त आहोत की आपण ते विसरूच शकत नाही. आपल्याला मुलं आठवतात, आपल्याला आईस्क्रीम आठवते, आपल्याला सुंदर स्त्री आठवते, पॉश गाडी आठवते. याला प्रामाणिकपणे म्हणायचं नाही. आणि मग ही डिमांड करणे, मला एकदा दर्शन तरी द्या, मग मी अजून प्रामाणिकपणे साधना करतो. नाही, तुमचं प्रामाणिकपणे नाहीच आहे. भगवंत 100% दृष्टांत देतात. याचं परफेक्ट उदाहरण आहे श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये 5व्या अध्यायात, 4थ्या अध्यायात, 5व्या नाही 4थ्या अध्यायात, नारद मुनींचं. नारद मुनी इतके सिरियसली साधना करत होते की एका क्षणासाठी भगवंत दिसले आणि गेले. आणि मग नारद मुनी कन्फ्यूज झाले, अरे मी तर एवढी सिरियसली साधना करत होतो, भगवंत दिसले आणि गेले कुठे? भगवंतांनी त्यांच्यावर कृपा केली, म्हणाले की तुला एका क्षणासाठीच मी दर्शन द्यायला आलो होतो, आता फक्त तू माझा आवाज ऐकू शकतोस, तू मला पाहू शकत नाहीस. आणि याचं कारण आहे, अजूनही तुझ्या साधनेमध्ये अशुद्धता आहे, अजूनही तू परफेक्टली शुद्ध झालेला नाही, असं नारद मुनीने सांगतात भगवंत. आपण काय प्रामाणिकपणे साधना करतोय? तुम्हाला वाटतंय तुम्ही प्रामाणिकपणे साधना करता? नाही, ऐकून तर नाही. आता 10 नाम अपराध फक्त रोज सकाळी वाचत जावा आणि स्वतःला विचारा की यातला कुठला मी करतोय. मग तुम्हाला समजेल आपण किती प्रामाणिकपणे साधना करतोय.
प्रत्येकाची डिमांड असते, मला आधी दृष्टांत द्या, मला आधी स्वप्नात तरी या, मला आधी समोर या तरी मग मी तुम्हाला शरण जातो. असं म्हणून चालत नसते. तुम्ही बरेच म्हणाल मला मोदीजींना दाखवा पहिल्यांदा, मग मी मान्य करतो ते माझे पंतप्रधान आहेत. आपली पात्रता पाहिजे ना तुम्हाला दाखवायला. तुम्हाला का म्हणून दाखवायचं? एखादा व्यक्ती म्हणेल मी बीजेपीचा कट्टर कार्यकर्ता आहे, रोज मोदी 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 व्हॉट्सअपवरती सकाळ बसल्यापासून संध्याकाळपर्यंत व्हॉट्सअप फेसबुकवरती मोदी मोदी मोदीच मी करत असतो, मला मोदीजी येऊन भेटलेच पाहिजेत. मोदीजी तुम्हाला कशाला भेटतील? तुम्ही त्यांच्यासाठी काम केला तर येऊन भेटतील. बरोबर आहे ना? भगवंतांची अशी अपेक्षा नाही आहे की तुम्ही घरामध्ये एक फोटो किंवा विग्रह मूर्ती ठेवावी आणि रोज 10 उदबत्त्या त्यांना ओवाळाव्यात. भगवंतांची अपेक्षा आहे की तुम्ही त्यांच्यासाठी काम करावं, मग ते तुम्हाला येऊन भेटतील. जो खऱ्या अर्थाने साधना करत असतो त्याला भगवंत इमिजिएटली दिसतात आणि तो सांगत फिरत नाही मला दिसले म्हणून. जो सांगत फिरतो त्याला खरोखरच दिसलेले नसतात. असे भरपूर पापी बघितलेत मी ऍक्च्युली. मला एक भेटलेला तो मला सांगायचा, भगवंत नेहमी माझ्या सोबत असतात, मी चहा प्यायला जाताना देखील माझ्या सोबत असतात. तेव्हा मला माहिती नव्हतं, परंतु एक दिवस मी गेलो चहाच्या टपरीवरती आणि आमचा चहावाला म्हणाला, प्रभूजी तुमच्यासोबत रोज ते निळ्या कलरचे येतात ते दिसत नाहीत आज. मी त्याला म्हटलं, मूर्खा, तुझ्यापेक्षा तो चहावाला शुद्ध आहे, त्याला दिसत होते, तुला कधीच दिसले नाहीत. तुला फक्त गर्व होता मला दिसतात म्हणून. गर्विष्ठाला तर कधीच दिसत नाहीत. मग भगवान शुद्ध असावं लागतं, प्रामाणिक असावं लागतं. एक माताजी मला सांगत होत्या, माझ्या स्वप्नात भगवंत आलेत आणि मला दीक्षा देऊन गेलेत. मी म्हटलं, कशाला सांगताय सगळ्या जगाला? नाही, माझ्या स्वप्नात आहे. या अहंकारावरूनच दिसून येते की तुमच्या स्वप्नात भगवंत येणे शक्यच नाही. पण भगवंत भगवद्गीतेत 1000 ठिकाणी म्हणतात, अहंकार गेल्याशिवाय मी कुणाला दिसतच नाही. तर आपली साधनेची व्याख्या चुकीची आहे. आपली साधना देखील अहेतुकी असली पाहिजे. या डिमांडनी आपण जर करत असलो की भगवंताने मला दर्शन दिलं पाहिजे, तर ती साधना पण चुकीची आहे. म्हणून मी परवा म्हटलं, कधी म्हटलं, भगवद्गीतेच्या क्लासमध्ये म्हटलं का भागवतमच्या क्लासमध्ये म्हटलं, प्रत्येकाने भक्ती विनोद ठाकूरांची शरणागती पुस्तक आणली पाहिजे आणि रोज वाचलं पाहिजे. 2-3 दिवस झाले मी हेच सांगतो. भक्ती विनोद ठाकूर म्हणतात, माझ्या इतका पापी या जगात दुसरा कुणी नाही. आपल्याला काय वाटतंय, आपली साधना भक्ती विनोद ठाकूरांपेक्षा चांगली. याच्यातून तुम्ही निरुत्साही होऊ नका बरं का. तुम्हाला मी निगेटिव्ह मागे ओढण्यासाठी हे सगळं बोलत नाहीये, परंतु हा गर्व, हा अहंकार खूप चुकीचा असतो. आपल्याला कुठेच घेऊन जाणार नाही. मग बऱ्याचदा काय होतं, लोक इतके वर्ष करतोय तरी काय केलं नाही, आता बस करतो मी, दुसऱ्या देवाचं करतो. अरे मूर्खानो, इतके वर्ष केला काय नाही केला काय, तुम्हाला ऑक्सिजन भगवंतच पुरवायला लागले, तुम्हाला खायला प्यायला चपाती भगवंतच द्यायला लागले, याची जाणीव अजून तुम्हाला झालेली नाहीये. तुम्हाला काय वाटतं कोण देते? तुम्हाला चांगली झोप यावी म्हणून सूर्य पृथ्वीच्या त्या बाजूला घेऊन कोण जातात? भगवंतच घेऊन जातात. असीम कृपा करतात आपल्यावरती भगवंत. क्षणाला भगवंत आपल्यावरती कृपा करत असतात. ते आपल्याला बघायचं नाही आणि आपल्याला डायरेक्टली भगवंतांना भेटायचं. असं कसं होईल? भगवंतांनी निर्माण केलेली सृष्टी अंधाधुंदपणे आपण नष्ट करतोय आणि आपण म्हणतोय मला माझं भगवंतांवर प्रेम आहे, मला ते दर्शन का देत नाहीत? कसं दर्शन देणार तुम्हाला? ते बिझी आहेत ही सृष्टी वाचवण्यामध्ये. आपल्यासारख्या असुरांकडून जी सृष्टी नष्ट केली जात आहे ती वाचवण्यामध्ये भगवंत बिझी आहेत. तुम्हाला कधी येणार भेटायला? कशाला येतील भेटायला? हो की नाही? सिरियस व्हा. भगवंतांना शरण जाणे ही साधी सोपी गोष्ट नाही आहे.
याचं प्रिटेन्स करून चालत नाही, प्रिटेंड करून चालत नाही. जो भगवंतांना खरोखर शरण गेलेला असतो ते फक्त त्याला आणि भगवंतांना दोघांनाच माहिती असतं, बाकी कुणाला माहिती नसतं. सेवा देखील अशीच केली पाहिजे आपण, साधना देखील अशीच केली असली पाहिजे आपण, जी कोणालाच माहिती नाही. मी किती साधना करतोय ते फक्त भगवंतांना माहिती आहे, बाकी कोणालाच माहिती नाही. मला आणि भगवंतांना दोघांनाच माहिती. डाव्या हाताने सेवा केली तर उजव्या हाताला समजलं नसलं पाहिजे, इतका आपण आपल्यामध्ये विनम्रपणा असला पाहिजे. मग भगवंत येतात आपल्याला भेटायला, 100% येतात. याची गॅरंटी स्वतः भगवंत देतात, आपले सगळे पूर्वाचार्य देतात, श्रील प्रभुपाद देतात, 100%. आणि खूप निगेटिव्ह झालं, आता थोडंसं पॉझिटिव्ह सांगतो त्याच कथेवरून. नारद मुनींना जे एका क्षणासाठी दिसून गेले, नारद मुनी त्याच्यानंतर म्हणतात की ते एका क्षणाचंच दृश्य इतकं भयंकर आनंददायी होतं की त्यानंतर मी भगवंतांना एक क्षण पण विसरू शकलो नाही, कारण भगवंतांचं रूपच तसं आहे. त्यामुळे प्रयत्न करायचा आहे, आपल्याला प्रयत्न करायचे. श्रीमद भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये उद्धवला खूप छान समजावून सांगतात भगवंत. बऱ्याचदा माझ्याकडून सगळ्यांनी ऐकलेलं आहे, पण आणखीन एकदा रिपीट करूया. उद्धवला म्हणतात, माझी भक्तिमय सेवा करण्याची प्रॅक्टिस करणे म्हणजे साधना करणे हे लाकडावरती लाकूड घासून आग निर्माण करण्यासारखे आहे. 2 लाकडं एकमेकांना घासून आग निर्माण करण्यासारखे आहे. आता या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये हे उदाहरण थोडंसं कठीण आहे समजायला, परंतु तुम्हाला समजेल, तुम्ही टेक्नॉलॉजीच्या युगातले नाहीये. आपल्याला पूर्वी शिकवलं जायचं, काठीवर काठी किंवा दगडावर दगड घासून ठिणगी निर्माण होते, मग त्यातून आग निर्माण होऊ शकते. त्याच्यात किती कष्ट आहेत, घाम येतो, अर्धा पाऊण तास कंटिन्युअसली घासावं लागतं, हाताला फोड उठतात कधी कधी. एवढं घासून पण पहिल्यांदा धूर येतो, 2 काट्या एकमेकाला घासलं. भगवंत म्हणतात, येस, हे कष्ट म्हणजेच तुमच्या मनातला भाव मला बघायचा आहे. तुम्ही खरोखरच माझ्यासाठी सेवा करायला, कष्ट करायला तयार आहात का? ही तुमची साधना आहे. पहिल्यांदा मग आग दिसत नाही, पहिल्यांदा धूर दिसतो, अजून वैताग येतो. इतकं घाम येऊपर्यंत सगळं घाम खाली टपटप पडालाय, थोडीशी आग आल्यासारखी वाटते, परंतु धूरच येतोय, तो धूर पण डोळ्यात जातोय. येस, भगवंत म्हणतात, तो धूर म्हणजे तुमचे अनर्थ सगळे निघून चालले, लवकरच तुम्हाला मी दिसणार आहे. आणि मग काय दिसते? भक्कन आग पेटत नाही, एक ठिणगी दिसते, हो की नाही? बरोबर आहे ना? आपण अशी जेव्हा साधना करत असतो, जेव्हा आपलं जीभ, आपलं मन, आपली बुद्धी तिन्ही साधनेमध्ये असतात, कुठेच इकडे तिकडे भरकटत नाहीत, तेव्हा भगवंत आपल्याला असं एक क्षण असं दर्शन देऊन जातात, ठिणगीसारखं, असं ठिणगीसारखं. आणि मजेची गोष्ट उद्धवला ते सांगतात की तशा प्रकारे ठिणगी दिसल्यानंतर बंद करायचं नाहीये. बंद केला तर परत आग विझते. तुम्हाला माहितीये, काठीवर काठी घासताना थोडस आग दिसली, ठिणगी दिसली, आणि आपण खुश होऊन आग दिसली म्हणून बंद केलं की सगळं विझते परत. बरोबर आहे ना? भगवंत म्हणतात, तशी ठिणगी दिसली की अजून जोरात घाम घालायचा, अजून जोरात घासायचं, की आता तर मी आग दिसायलाच पाहिजे मला, कारण ही आग विस्मयकारक आहे. वाव वाव, दिसली मला, यस, आता तर मी थांबणारच नाही, अजून सेवा करायची, अजून सेवा करायची, अजून सेवा करायची. आणि मग आग भक्कन निर्माण होते. आणि मग भगवंत उद्धवला सांगतात की आणि मग काय करायचं, कुठून तरी गाईचं तूप आणायचं आणि त्याच्यावरती ओतायचं, म्हणजे ती आग अजून मोठी होते. म्हणजेच काय करायचं, पूर्णपणे आपल्याला त्याच्यामध्ये झोकून द्यायचं. भगवंतांची सेवा अशी असते, भगवंतांची साधना अशी असते.
उगी कृत्रिमरित्या भावनात्मक होऊन केलेली सेवा भगवंतांची सेवा नसते. अजून हजारो अनर्थ आहेत आपल्या हृदयामध्ये आणि आपण जप करतोय, ते गेले पाहिजेत सगळे. ते घालवणे म्हणजेच जपाची प्रक्रिया आहे. चेतो दर्पण मार्जन. ते गेले की दिसणार, 100% दिसणार, 108% दिसणार. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी, कधी कधी जीवनामध्ये असा प्रसंग येतो की आपण काही व्यक्तीला जिम्मेदारीने एखादा विश्वास करतो आणि त्यांच्याकडे काही गोष्टी सोपवतो. तर ते भक्तिमय कार्यामधलं पण उदाहरण आहे, भौतिक जगातलं नाही. आणि त्यानंतर ते एकदा की त्याच्या हातात मिळालं मग तो त्याला कशाची पर्वा नाही राहत, कोणाच्या आदेशाची नाही, आणि तो अंधाधुंदी त्याचा म्हणजे वरून दाखवायला व्यवस्थित, पण आतमध्ये त्याचे पूर्ण सगळे इंद्रिय तृप्तीचा ट्रॅक असतो. मग आपण अगोदर त्याच्यावरती विश्वास टाकलेला असतो, मग ते काय आपण थांबायला पाहिजे की तोपर्यंत चालू द्यायला पाहिजे, काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे याच्यात आश्चर्य वाटून घ्यायचं नाही. चान्सेस आहेत 100 99 तुम्हाला असले भेटणार. ऍक्च्युली तुम्ही येऊन सांगितलं पाहिजे की प्रभूजी खरोखरच एखादा शुद्ध भक्त मला भेटला जो शुद्ध भक्ताप्रमाणे वागतो. कारण सगळे असे वागणार आहेत. कलियुगच, यालाच कलियुग म्हटलेलं आहे. त्यामुळे डिपेंड्स की काय आहे, कशासाठी आहे. एखाद्याला तुम्ही खिचडी बनवायला सांगितले असेल आणि त्याने, तुम्ही सांगितलं त्याला मूग डाळ घाल खिचडीमध्ये आणि त्याने तूर डाळ घातली. इट्स नॉट समथिंग हे असं नाही की उद्या सूर्य उगवणार नाही. अशा गोष्टींमध्ये आपण माफ केलं पाहिजे. भले तो अहंकाराने केला असेल, तुला काय समजते, मला पाहिजे तेच मीच घालणार. थोड्याफार प्रमाणामध्ये तो शुद्ध होत चाललेला असतो. आपण सगळे या लेवलला आहोत. कोणीही या भौतिक जगामध्ये धुतल्या तांदळासारखा भक्तीमध्ये येत नाही. सगळे आपण रोगी आहोत म्हणून आलेलो आहोत. परंतु काही गोष्टी असतात ज्या सिरियस असतात, तिथे माफी केली नसली पाहिजे. आपण स्वतः देखील तशा चुका कधी केल्या नसल्या पाहिजेत. आपण हे जे आपण सगळं बोलतो ना, हे त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण पूर्णपणे शुद्ध, पूर्णपणे शरण गेलेलं असलं पाहिजे. नाहीतर हे असं बोलण्याचा पण आपल्याला अधिकार नाही. काही गोष्टी असतात, उदाहरणार्थ त्याने एखादी पैशाची उलाढाल अफरातफर केली, 5-10 हजार नाही, लाखामध्ये, करोडामध्ये वगैरे, त्याला माफ करून नाही चालत. त्याच्या विरुद्ध तक्रार केली पाहिजे, त्याला काढून टाकायचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. कारण हे भगवंतांची लक्ष्मी असते, भगवंतांच्या सेवेसाठी वापरायची असते. ते जर आपण केलं नाही तर मग आपण दोषी ठरतो. याच्याही पेक्षा वाईट कामं करू शकतात, केलेत भक्तीच्या नावाखाली. एखादा स्त्री लंपट निघतो, स्वतः ग्रहस्थ असून दुसऱ्या माताजींच्या मागे 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 फिरत असतो, किंवा ब्रह्मचारी असून दुसऱ्या माताजींच्या मागे फिरत असतो, विवाहित माताजींच्या मागे फिरत असतो, त्यांचा विवाह तोडून स्वतः त्यांच्याशी विवाह करण्याचा प्रयत्न करत असतो. यासले सगळे घाणेरडे सगळे भेटणार आहेत तो आपल्याला या कलियुगामध्ये. ऍक्च्युली अशा वेळी त्यांना माफ करायचं नाही. अशा वेळी त्यांना आपण जवळ पण घ्यायचं नाही आणि अशा वेळी त्यांना माफ पण करायचं नाही. त्यांना तिथून त्यांना काढलं पाहिजे, नाही तर ते समाजासाठी घातक असतात.
म्हणून तर अर्जुनाला दुर्योधनाला मारायला सांगितलंय. छोट्या मोठ्या गोष्टी अर्जुनाला सहन करायला सांगितले, सहिष्णु सहनशीलता ठेवायला सांगितली. परंतु जे दुर्योधनच्या लेवलला जाऊन काम करतात त्यांना मारायला सांगितले. बरोबर. एक परफेक्ट एक्झाम्पल आहे आपल्या संस्थेमध्ये, ते म्हणजे लहान मुलांवरती जे अत्याचार करतात, फिजिकल, सेक्शुअल, लैंगिक अत्याचार करतात, त्यांना तर अजिबात सोडलं नसलं पाहिजे. माझा सांगण्याचा उद्देश आहे की हे डिपेंड्स देखील कोण ठरवणार? आपली तेवढी पात्रता असली पाहिजे ठरवण्याची, आपल्याला शास्त्राचा अभ्यास असला पाहिजे, आपल्याला परिस्थितीची जाणीव आणि गंभीरता असली पाहिजे, अनुभव असला पाहिजे. आणि हे जनरली क्षत्रियाचं काम असतं, म्हणूनच त्याला क्षत्रिय म्हटलं जातं, कारण तो याच्यामध्ये पारंगत असतो. थोडीशी डिप्लोमसी लागते. मराठीत काय म्हणतात माहिती नाही डिप्लोमसीला. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक परफेक्ट उदाहरण सांगतो. मी प्रभुपादांचं उदाहरण. एक व्यक्ती होता, एक भक्त होते, त्यांना प्रभुपादांनी त्या मंदिरात पाठवलं सेवेला, आणि हळूहळू ते सगळ्यांच्या डोक्याचा प्रॉब्लेम होऊन बसले. मग भक्तांनी प्रभुपादांना जाऊन तक्रार केली, असं प्रॉब्लेम आहे. परंतु सिच्युएशन गंभीर पण होती ऍक्च्युली, मला एक्झॅक्टली आता माहिती नाही. बरेचसे प्रॉब्लेम्स होते. अहंकारी होता, गर्विष्ठ होता, स्वतःच्या मनानेच करायचा वगैरे वगैरे. परंतु इतक्या लेवलला जाऊन त्यांनी घाणेरडी कामं केली नव्हती की कुणाचा बलात्कार केलाय किंवा कुणाचा खून केलाय किंवा पैशाची खूप मोठी अफरातफर केली आहे. अशा लोकांना प्रभुपादांनी एका क्षणात सांगितलंय, गो टू हेल, गेट आउट. प्रभुपादांनी पण सांगितलंय बरं का, अक्षरशः काढून टाकले प्रभुपादांनी. तो नरकात जायलाच पाहिजे प्रभुपाद म्हणतात. परंतु या व्यक्तीला प्रभुपादांनी काय केलेलं, बोलवलं एक दिवस त्यांनी आपल्या रूम मध्ये, आणि प्रभुपाद म्हणाले, तू आजकाल गिटार वाजवत नाहीस, पूर्वी तू गिटार वाजवत होतास. तो म्हणाला, प्रभुपाद काय सांगायचं, वेळच मिळत नाही, एवढी सेवा आणि एवढी जबाबदारी. भगवान श्रीकृष्णांनी तुझा हे चांगले गुण दिलेत, टॅलेंट दिले, तू वाया का घालवतोस? तू एक काम कर, एक बस घे, 4 भक्तांना मृदंग करताल घे, आणि गावोगावी फिरत बस ट्रॅव्हलिंग संकीर्तन पार्टी तयार करा. नवीन आयडिया. त्याला इतका आनंद झाला, वाव, प्रभुपाद मला माझ्या सेवेने इतके खुश आहेत की मला अजून वरची सेवा देते. उद्या सकाळीच निघायला सांगितलं प्रभुपादांनी, आणि ते आनंदाने गेले. तर कधी कधी डिप्लोमसी, अशा प्रकारची डिप्लोमसी वापरावी लागते. परंतु कारण काय असतं, अथक परिश्रमाने अनादि अनंत जन्मानंतर एखादा व्यक्ती भक्तीच्या मार्गात आलेला असतो. त्याला एकदम असं बाहेर काढून पण चालत नाही. सगळ्यांच्या प्रती आपण दयाळू असलं पाहिजे, खूप दयाळू असलं पाहिजे. परंतु काही गोष्टी असतात त्या सहन पण केल्या नसल्या पाहिजे. जेव्हा प्रभुपादांच्या कानावर आलं की आपल्या गुरुकुलमध्ये लहान मुलांवरती रेप केला जातो, प्रभुपादांनी एका क्षणासाठी देखील असं पॉज देखील न घेता सांगितलं, उद्यापासून गुरुकुल बंद करा. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळे म्हणाले, परंतु प्रभुपाद म्हटले, नो परंतु, नो परंतु, नो परंतु. उद्यापासून बंद करा म्हणजे बंद करा. तर सांगण्याचा उद्देश आहे की आपली तेवढी पात्रता असली पाहिजे, ती सिच्युएशन समजावून घ्यायची, ती सिच्युएशन हँडल करायची. यालाच क्षत्रिय म्हणतात. आणि आपल्या हातात जर ते नसेल, आपल्याला तो अनुभव नसेल असे सिच्युएशन हँडल करायचे, तर आपण स्वतःला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण स्वतःला वाचवण्यासाठी अशा व्यक्तीचा संग बंद केला पाहिजे. लांबूनच म्हणायचं हरे कृष्ण. मग ते जे अन्याय अत्याचार करतात त्याची तक्रार करा. कुणी त्याच्यावरती ऍक्शन घेतली तर ठीक, नाही घेतली तर ठीक. तुमची भक्ती खंडित होऊ देऊ नका, तुमची भक्ती तुम्ही चालू ठेवा. हा अप्रोच त्याच्यावरती घेतला पाहिजे. म्हणूनच बघा, वर्णाश्रम खूप महत्वाचा आहे.
खरे क्षत्रिय असले पाहिजेत. हे खरे क्षत्रिय नसतात, त्यांच्या हातात मग ते राज्य दिलं की मग ते स्वतःच्या लाभासाठी, स्वतःच्या पूजेसाठी सगळा गोंधळ घालून ठेवतात. खरे ब्राह्मण नसतात, त्यांना आपण गुरु बनवलं, त्यांना आपण प्रवचन द्यायला सांगितलं की मग ते गोंधळ घालून ठेवतात. सगळीकडे वर्णाश्रम हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मग यांच्या हातात राज्य असल्यामुळे ते वर्णाश्रम येऊ पण देत नाहीत, कारण त्यांना माहितीये वर्णाश्रम आले की मला खाली जावं लागते. हा एक कलियुगामध्ये प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपण शुद्ध होऊन आपण वर्णाश्रमाची स्थापना करायचा प्रयत्न केला पाहिजे. होपफुली तुमच्या लक्षात आलं असेल मी काय सांगतोय. अरे खूप दयाळू असलं पाहिजे मात्र आपण, हे लक्षात ठेवा. कारण भक्तीमध्ये येणारा माणूस हा खूप भाग्यवान असतो, भले तो कितीही वाईट असो. म्हणून 9व्या अध्यायात भगवंत सांगतात, अपिचेत सुदुराचार. कितीही वाईट काम त्यानं केलेलं असू दे, त्याला आपण परत भक्तीचा चान्स दिला पाहिजे. हरे कृष्ण. ते जिम्मेदारी त्याच्याकडनं काढून घेणं आणि त्याला म्हणजे भक्तीतून बाजूला नाही कोणी राहू राहिले, परंतु कधी तर ज्याने विश्वास ही अगेन तुम्ही लक्षात घ्या, ही जबाबदारी असते त्याच्या गुरुची. मग आपण प्रॉपरली त्याला हँडल केलं पाहिजे, त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे, कधी कधी डिप्लोमॅटिकली समजावून सांगितलं पाहिजे, आणि ऐकतच नसेल तर सजा दिली पाहिजे. परंतु आपण त्याचे जर पियर असलो, पियरला काय म्हणतात मराठीमध्ये, त्याच्याच लेवलचे असलो तर तो आपला अधिकार नसतो त्याला बदलायचा. कदाचित तो ऐकणार पण नाही. हा, एक जवळचे मित्र असाल तर ऐकेल, परंतु नाही ऐकणार. त्याला बदलण्याची, त्याच्याकडून जिम्मेदारी काढून घ्यायची, डिप्लोमॅटिकली काढून घ्यायची, ही सगळी जबाबदारी असते त्याच्या गुरुची. आणि त्याचा गुरु जर त्याला मिळालेला असेल तर त्याच्या गुरुची. कुणीच जर ते करत नसेल, सगळेच भ्रष्ट असतील, तर मग आपण तो संघ सोडून द्यायचा. काय अर्थ नसतो अशा संघामध्ये राहण्यात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.